नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. पण महत्वाच्या घडामोडी मित्रांनो, आज तारीख आहे, लक्षात ठेवा 3 ऑगस्ट से आपण महत्वाचे सगळे पाठ पाहतोय मित्रांनो, जे आपल्याला महत्वाचे आहे. ठीक आहे, चला आपण चालू करूया. आजचा कालचा प्रश्न होता की मित्रांनो की मुस्लिम महिला हक्क दिन केव्हा साजरा केला जातो? तो उत्तर आहे 1 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. 1 ऑगस्ट हा दिवस मुस्लिम, लक्षात ठेवायची गोष्ट आहे, मुस्लिम महिला हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे, आजचा फर्स्ट क्वेश्चन, टोकियो मध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले असा प्रश्न विचारला. तर उत्तर आहे एस जयशंकर, आपले परराष्ट्र मंत्री आहेत. जपान मधील एडोगावा, काय जपान मधील, लक्षात ठेवायची गोष्ट आहे एडोगावा आहे ना, या गावी त्यांनी काय केलं, महात्मा गांधी यांचे पुतळ्याचे अनावरण केलं. ठीक आहे, 28 ते 30 जुलै दरम्यान पार पडलेल्या क्वाड परिषद मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी होते आणि 2017 मध्ये भारत, जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भारतीय पॅसिफिक मधील महत्वाच्या सागरी मार्गांना कोणताही प्रभाव मुक्त ठेवण्यासाठी कॉची स्थापना केली होती. आणि त्याच वेळेस लक्षात ठेवायची गोष्ट आहे, महत्वाचा पार्ट आहे, जपान मध्ये त्याच काळामध्ये महात्मा गांधींचे पुतळ्याचे अनावरण सुद्धा केलेलं आहे, माहित असावं. ठीक आहे, पुढे मित्रांनो लक्षात ठेवा, प्रधानमंत्री दक्ष आणि कुशलता संपन्न हितगृही योजना कशाशी संदर्भात आहे? अन्न, रोजगार, निवारा, कौशल्य विकास. तर उत्तर आहे रोजगाराची संबंधित आहे. ठीक आहे, प्रधानमंत्री दक्ष आणि कुशलता योजना जी आहे ना, ती उद्दिष्ट काय आहे, रोजगार क्षमता वाढवण्यासाठी उपेक्षित गटांची, लक्षात ठेवा, सक्षमता पातळी वाढवणे. उपेक्षित गट, लक्षात ठेवायची गोष्ट आहे, शब्द खूप महत्वाचा आहे. उपेक्षित गट जे बेरोजगार आहे त्या गटांचं काय वाढवणे, सक्षमीकरण वाढवणे, हा त्यांचा टार्गेट आहे. ह्याच्यामध्ये कोण कोण येतं सर? की सर्व मागासवर्गीय, लक्षात ठेवा, काय आहे, एससी येतं, एसटी येतं, लक्षात ठेवा, इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी बोलू आपण, लक्षात ठेवा, बरोबर आहे का? आणि ऑलमोस्ट डीटीची का एनटी वाले सगळे येतात, ऑलमोस्ट येतात, लक्षात ठेवा. यांचं टार्गेट एकच आहे की बाबांनो काय करणे, की रोजगार वाढवणे है ना. आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्ग, सफाई मित्र, कचरा वेचक या सर्वांचं काय करणे, अधिकार प्राप्त करणे, हे त्यांचं टार्गेट आहे है ना. पात्रता काय, वार्षिक कुटुंब उत्पन्न 3 लाखापेक्षा कमी असावं. वार्षिक कुटुंब 3 लाखापेक्षा कमी ज्याचं असतं ना, पेक्षा कमी, त्याला ही योजना पात्र आहे. ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवार पात्र आहेत, परंतु एससी आणि जे एमटी किंवा सफाई मित्र उमेदवार कोणताही उत्पन्न मर्यादा नाही. म्हणजे काय, या लोकांना पाहायला गेलं एससी किंवा सफाई जे कामगार असतात यांना कोणताही निकष लागू नये. फक्त 3 लाख निकष जर पाहायला गेलं तर ओबीसी गटाला आहे, थोडीफार लक्षात ठेवायची गोष्ट, आणि प्लस ओपन कास्ट जे आहेत किंवा ईडब्ल्यूएस आहेत त्यांना ही 3 लाखाची मर्यादा आहे. एससी आणि सफाई कामगारांना मर्यादा नाही. ही योजना रोजगारक्षम रोजगार आहे. काय, प्रधानमंत्री दक्ष आणि कुशलता संपन्न हितगृही योजना, लक्षात ठेवा, कोण कोण पात्र ठरू शकतात. ठीक आहे, पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉइंट आहे की भारत चीन सीमा प्रकरणावर सल्लामसलत आणि समन्वयासाठी कितवी बैठक 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे? 32, 33, 34, 35. उत्तर आहे 32वी बैठक आहे, लक्षात ठेवा. कितवी? 32वी बैठक आहे, सॉरी 32वी बैठक आहे, लक्षात ठेवा. 25 ऑक्टोबर 2024 रोजी भारत चीन जर पाहायला गेलं सीमा प्रकरण सल्लामसलत समन्वयासाठी, लक्षात ठेवायची गोष्ट आहे, ही दिल्लीमध्ये बैठक घेतली जाणार. कुठे? दिल्लीमध्ये. ठीक आहे, की बाबा जी सल्लामसलत आपल्या ज्या बॉर्डर्स आहेत है ना, मॅकमोहन रेषा आपण म्हणतो, मॅकमोहन रेषा म्हणतो, त्या मॅकमोहन रेषा किंवा जे काही सल्लामसलत आहे हे पद्धतशीरपणे दोघांमध्ये काय व्हावं, एलएसी जी आहे ती प्रॉपर चालावी आणि कुणाशी वाद होऊ नये, याच तो आपण प्रयत्न करतोय. आणि लक्षात ठेवा, भारत चीन यांनी 2017 मध्ये एकत्र आले होते, परंतु काही गोष्टीमुळे ते कॅन्सल झालेलं होतं. ठीक आहे, आता जी बैठक आहे, लक्षात ठेवायची गोष्ट आहे 25 ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीमध्ये बैठक होणार आहे. भारत चीन यांच्यात सल्लामसलत करून समन्वय साधावा आणि जेणेकरून कुठेही वाद न करता आपण सर्वजण एकत्र राहून काम करणं हे त्याचं टार्गेट आहे. ठीक आहे, ही गोष्ट आहे 25 ऑक्टोबर 2024 रोजी 32वी बैठक होणार आहे, लक्षात ठेवा. किती? 32वी बैठक होणार आहे, हे आपल्याला माहित असावं. पुढे नेक्स्ट पॉइंट,
IT, मॅन्युफॅक्चरिंग आणि ऑटोमोबाईल सारख्या क्षेत्रातील तरुण लोकांची कौशल्य आणि नोकरीच्या संधी सुधारण्यासाठी सरकारने कोणती योजना सुरू केली आहे, असा आपल्याला प्रश्न आहे. ठीक आहे. जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत आपल्या देशाचे कोण आहेत? केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान, है ना. धर्मेंद्र प्रधान जे आहेत ना आपले देशाचे शिक्षण मंत्री आहेत ना, त्यांनी ही योजना पोर्टल, ह्या योजनेचा पोर्टल लॉन्च केलाय. तर काय आहे? शिकाऊ उमेदवारासाठी 100 कोटी रुपये स्टायपेंडची घोषणा. शिकाऊ उमेदवारासाठी लक्षात ठेवा 100 कोटीची स्टायपेंड योजना सुरू केली आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे त्यांना मिळणारे लक्षात ठेवा. यामध्ये कोण कोण आहे सर? मॅन्युफॅक्चरिंग करणारे, IT क्षेत्रातील, ऑटोमोबाईल्स, ह्या ज्या कौशल्य, ज्या बोलतात नोकरीच्या संधीनुसार जे शिक्षण घेतात, या सर्वांसाठी योजना केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली आहे. 100 कोटी स्टायपेंड देणार आहेत. लक्षात ठेवा काय देणार आहे? स्टायपेंड. मग ती कोणती योजना आहे? NATS 2.0 है ना. NST 2.0 राष्ट्रीय शिकाऊ प्रशिक्षण योजना म्हणतात. राष्ट्रीय शिकाऊ प्रशिक्षण योजना तिला म्हणतात, है ना. ठीक आहे. ओके. राष्ट्रीय शिक्षण, लक्षात ठेवा, प्रशिक्षण योजना त्याचं नाव आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. या योजनेद्वारे बेनिफिट होणार आहे की बघा डायरेक्टली कुणाला? जे कौशल्य विकास शिक्षण घेतात आणि नोकरीच्या संधी सुधारण्यासाठी, जेणेकरून 2 पैसे त्यांना मिळतील आणि पूर्णपणे सुधारणा होऊ शकते. ठीक आहे. चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण. ठीक आहे. है ना. अंशुमन गायकवाड हे क्रिकेटर होते. त्यांचे निधन केव्हा झालं? तर लक्षात ठेवा, थोडासा पाठ चुकलाय. लक्षात ठेवा. ठीक आहे. सगळ्यांचे महिने इथे जुलै पाहिजेत. लक्षात ठेवा. ठीक आहे. जुलै पाहिजे. ठीक आहे. जुलै आणि जुलै. तर 31 जुलै रोजी त्यांचं निधन झालं. आता परवा. त्यांचा जन्म केव्हा झाला? 23 सप्टेंबर 1952 रोजी झाला. त्यांचा जन्म लक्षात ठेवा मुंबईमध्ये झाला. ठीक आहे. मुंबईमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. ठीक आहे. आणि त्यांनी क्रिकेटर होते. लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि 2 वेळा भारतीय राष्ट्रीय क्रिकेटचे प्रशिक्षक सुद्धा होते. भारतीय राष्ट्रीय क्रिकेटचे ते कोण होते? 2 वेळा मित्रांनो प्रशिक्षक होते. लक्षात ठेवा. कोच होते, है ना. आणि त्यांनी टोटल 40 सामने, किती? 40 सामने आणि 12 कसोटी खेळलेल्या आहेत. त्यांचे वडील सुद्धा क्रिकेटर होते. लक्षात ठेवा. ठीक आहे. वडील दत्ता गायकवाड नावाचे व्यक्ती होते. भारतातून ते कसोटी क्रिकेट खेळत होते. आणि खासियत काय? अंशुमन गायकवाड यांना 2018चा CK नायडू पुरस्कार सुद्धा मिळाला. CK नायडू पुरस्कार सुद्धा सन्मानित करण्यात आलेला आहे. हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. आणि त्यांना टोपणनाव जर पाहिलं गेलं द ग्रेट वॉल सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? द ग्रेट वॉल सुद्धा म्हणतात. लक्षात ठेवा. त्यांच्या टोपण नाव आहे द ग्रेट वॉल. हे सुद्धा म्हटलं जातं. आपल्याला माहित असणं आवश्यक आहे, है ना. आणि पहिली टेस्ट जर खेळली गेली असेल तर 27 डिसेंबर 1974ला 27 डिसेंबर 1974ला त्यांनी इंग्लंडच्या विरुद्ध पहिली टेस्ट खेळली होती. लक्षात ठेवा. इंग्लंड विरुद्ध पहिली, सॉरी चूक झाली माझ्याकडून. ठीक आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध, कोणाच्या विरुद्ध? वेस्ट इंडिज विरुद्ध त्यांनी पहिली टेस्ट खेळली होती कलकत्तामध्ये. लक्षात ठेवा. हे सुद्धा माहित असणं आपल्याला आवश्यक आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या GLAM विभागाने टिंबटिंब येथे लायब्ररी अचीवर्स, है ना, संग्रहालय, जगातील सर्वात मोठी सम्राट तयार करण्याचा महत्वपूर्ण भूमिका घेतली आहे. मित्रांनो काय हे? ऍक्च्युली पाहायला गेलं गॅलरी, लायब्ररी, है ना, अर्कावी संग्रहालय. ठीक आहे. त्याला म्हणतो ग्लॅम म्हणतो, है ना. गॅलरी, लायब्ररी, लक्षात ठेवायची गोष्ट आहे. आर्काइव्ज आणि M म्हणजे काय? सगळे संग्रहालय, है ना. ऍक्च्युली हा 1 ते 3 ऑगस्ट दिल्लीमध्ये, लक्षात ठेवा, दिल्लीच्या मध्यभागी हा प्रोग्राम घेतला जाणार आहे. लक्षात ठेवा. केंद्रीय सरकार घेते. केंद्र सरकार घेते. लक्षात ठेवा. 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्ट 2024 रोजी घेते. लक्षात ठेवा. ठीक आहे. 2024 रोजी घेते. हे सुद्धा आपल्याला माहित आहे. आगामी युग जो आहे, युगीन भारत आहे, संग्रहालय, राज्य संग्रहालय, है ना, कन्व्हेल म्हणजे देशाच्या राजधानीच्या मध्यभागी खेळणार का? ऍक्च्युली जो युवक आहे, या युवकाला लायब्ररीचं महत्व समजावं आणि त्यांचं टार्गेट आहे जगातली सगळ्यात मोठी लायब्ररी बनवायचं दिल्लीमध्ये. केंद्र सरकारचा काय एक टार्गेट आहे.
ठीक आहे. त्यासाठी हा प्रोग्राम त्यांनी सुरू केलाय. 1 ते 3 ऑगस्ट नवी दिल्लीमध्ये सुरू केलाय. कुठे? नवी दिल्लीमध्ये सुरू केलाय. ठीक आहे. जी फॉर बघा, प्रत्येक शब्द माहित असणं आपल्याला आवश्यक आहे, लक्षात ठेवायची गोष्ट आहे. कारण की प्रत्येक शब्द आपल्याला कळाला की आपल्या डोक्यात बसतो. जी फॉर काय? गॅलरी. एल फॉर काय? लायब्ररी. आणि ए फॉर काय? आर्काइव्ह्ज. आणि एम फॉर काय? सर्व संग्रहालय. ठीक आहे. हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो. ठीक आहे. चलो पुढे जाऊया मित्रांनो आपण. ठीक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे 31 जुलै 2024 पर्यंत 2000च्या किती टक्के नोटा जमा झाल्यात? खूप पॉइंट महत्वाचा आहे. 31 जुलै पर्यंत लक्षात ठेवा 2000च्या नोटा, हे सुद्धा पॉइंट आपल्याला महत्वाचा आहे. ठीक आहे. 97.92% लक्षात ठेवा. 97.92% नोटा जमा झाल्यात. आरबीआयने जमा केले, लक्षात असू दे आपल्याला. मग मागील आकडेवारी पाहिल्या गेले 29 फेब्रुवारी 2024 2000च्या नोटा 97.62% नोटा परतल्या होत्या. म्हणजे 8,470 कोटी चलनात होत्या. परंतु सध्या आता पाहायला गेलं तर आता सध्या 31 जुलै पर्यंत आपल्याला पाहायला गेलं 97.92% नोटा जमा झाल्यात. आणि ऍक्च्युली पाहायला गेलं की हे बंद केलं, नोटा जमा करणं बंद केलं, पण पुन्हा सुरू होणार आहे. अहमदाबाद बंगळूर, लक्षात ठेवा, अहमदाबाद बंगळूर आणि मुंबई नवी दिल्लीमध्ये हे पुन्हा सुरू होणार आहे. 2 एप्रिल रोजी एक्सचेंज जो आहे नोटांचा तो पुन्हा सुरू झाला. लक्षात ठेवा. कुठे कुठे मित्रांनो? अहमदाबाद, बंगळूर, मुंबई आणि दिल्ली या 4 ठिकाणी सुरू झालेला आहे. हे सुद्धा माहित असणं आपल्याला आवश्यक आहे. ठीक आहे. चल पुढे जाऊया मित्रांनो. कोणत्या बँकेने युपीआय आणि एनसीएमसी कार्यप्रणाली एकत्रित करणारी रुपी पे क्रेडिट कार्ड तयार केली आहे? बघा, सगळे एकत्र युपीआय आणि सर्व म्हणजे आपण जे पैसे काढतो ते सर्व एकत्र एकाच कार्ड सुरू केलं आहे. ती कंपनी आहे का बँक आहे? ही तर आरबीएल पाहिजे ना का? हा, कोणी सुरू केले? आरबीएल ने सुरू केले. लक्षात ठेवा, आरबीएल ने सुरू केलेलं आहे. ठीक आहे. आपण जर पाहायला गेलं थोडंसं मागे जरा सांगतो की 500 आणि 1000च्या नोटा मूळच्या होत्या, ते ऍक्च्युअली 2016 मध्ये बंद झाल्या. का? नोटबंदीमुळे. आणि नंतर लगेच लक्षात ठेवायची गोष्ट आहे 2000ची नोटची घोषणा केली. ठीक आहे. म्हणजे पैसे काढण्याची गोष्ट आरबीआयने क्लीन नोट पॉलिसी हे जे सुरू केलं होतं, मे 23 2000च्या नोटा मागे घेण्याची घोषणा केली. कधी? मे 2. थोडा पॉईंट राहिला होता म्हणून घेतो. मे 2023 मध्ये बंद करण्याची नोटा, 2000च्या नोटा बंद करण्याचा अधिकार सांगितला. पण 500ची 1000ची नोटा ज्यावेळेस नोटबंदी झाली 16ला बंद झाली आणि पुन्हा 2000ची नोट आली आणि ती पुन्हा बंद करण्याची घोषणा मे 23 मध्ये आरबीआयने केली होती. हा एक पॉईंट राहिला होता म्हणून मी घेतलाय, लक्षात ठेव. ठीक आहे. चलो मित्रांनो पुढे जाऊया. ठीक आहे. हा, तर आरबीएल आहे ना, आरबीएल ने सुरू केले जो उत्तर आहे. याची स्थापना केव्हा झाली सर? 1943 झाली. रत्नाकर बँक लिमिटेड, लक्षात ठेवा आरबीएलचा फुल नेम आहे. याचं मुख्यालय मुंबईत आहे. कुठे? मुख्यालय कुठे आहे सर? ह्याचं मुंबईत आहे ना. म्हणजे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? है ना, म्हणजे सीएमडी कोण आहेत? आर सुब्रम कुमार. काय? आर सुब्रमण्यम कुमार, लक्षात ठेवा. ते आता सध्या कोण आहे? त्याचे अध्यक्ष की सीएमओ, लक्षात ठेवायची गोष्ट आहे. आरबीएल बँकेचे फुल नेम काय? रत्नाकर बँक लिमिटेड. आणि ही एक खाजगी बँक आहे. काय आहे? एक खाजगी बँक. 1943 ला सापडून सुद्धा एक खाजगी बँक आहे, लक्षात ठेवायची गोष्ट आहे ना. खाजगी बँक आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन. सुप्रीम कोर्टाने राज्याला राखीव श्रेणीमध्ये कोट्यासाठी एससी, एससी आणि एसटी चे उपवर्गीकरण करण्याची परवानगी देण्याचा कायदा केव्हा केला? हाय की नाही? हा तारीख खूप महत्वाची. कायदा केव्हा केला असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. कायदा केव्हा केला गेला असा प्रश्न विचारला आणि हा कायदा पाहिला गेला. मी थोडस वाचून सांगतो याच्याबद्दल. 1 ऑगस्ट 2024 ला हा कायदा केला, तारीख आहे म्हणजे कायदा केला. ऍक्च्युली थोडस एक पॉइंट खूप महत्वाचा आहे. एव्ही चिन्नीया है ना, लक्षात ठेवा, चिन्नीया है ना, विरुद्ध आंध्र प्रदेश, एपी सरकार, एपी गव्हर्नमेंट, लक्षात ठेवा है ना. 2014 मध्ये ना हा खटला दाखल केला होता. आणि या खटला सध्या त्यावेळेस काय सांगितलं होतं की एससी हा सुप्रीम कोर्टने सांगितलं की एससी हा समाज एकसंघ आहे, याचा उपवर्ग करू शकत नाही. परंतु आज जो नवीन कायदा झाला त्यामध्ये उपवर्ग सांगितलंय, म्हणजे नॉन क्रिमिनल लागू करावं असं सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टाने. आणि प्रत्येक राज्याच्या
नुसार राज्याच्या गणनेनुसार तिथे बरोबरपणे उपवर्गीय भाग करावा एससीचं सांगितलंय. आणखी एक सांगितलंय की 341 आणि 342 मध्ये कोणतंही राज्य या कलम बदलू शकत नाही, फक्त तो संसदेचा अधिकार आहे. हा पण पॉइंट सांगितलेला आहे. हा एक पॉइंट खूप महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, याच्याबद्दल आणखी डिटेल आपण खूप काही पाहूया, जेणेकरून सर्व काही एक भाग बनवतो. छान एक लेक्चर तयार करणार आहे मी याच्याबद्दल की हा काय आहे प्रॉपर समजण्यासाठी. ठीक आहे, चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण. ठीक आहे, 1934च्या जुन्या है ना एअरक्राफ्ट कायदे जागा आता कोणता नवीन कायदा घेणार आहे? ठीक आहे, तर उत्तर आहे भारतीय विमान कायदा, भारतीय हेलिपॅड कायदा, तर भारतीय वायुयान कायदा हा आता जागा घेणार आहे. ठीक आहे, पॉइंट खूप महत्वाचा लक्षात ठेवायची गोष्ट आहे, हा जागा आता घेणार आहे, माहित असावं. ठीक आहे, ऍक्च्युली पाहायला गेलं 1934चा एअरक्राफ्ट कायदा हा टोटली भारतामध्ये 21 वेळा बदलण्यात आला. किती? 21 वेळा स्पष्टीकरण बदल करण्यात आला. आणि आज हा कायदा काय झाला की बाबा प्रॉपर समजत नाहीये, म्हणून हा कायदा आता परिपूर्ण बदलायचा, नवीन कायदा करणार आहे, भारतीय वायुयान कायदा. ठीक आहे, माहित असो आपल्याला, हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉइंट आहे तरंग शक्ती 22 हवाई दलाचा युद्ध सराव 2024. लक्षात ठेवा 2024 युद्ध सराव कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर उत्तर आहे सुलार तामिळनाडू मध्ये होणार आहे. कुठं? सुलार तामिळनाडू मध्ये होणार आहे. लक्षात ठेवा, सुलार जे नाव ठिकाण तिथे होणार आहे, आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे, असे सगळे ते सगळे पॉइंट आपल्या डोक्यात बसले की आपल्याला मस्तपैकी होतो मित्रांनो. आणि प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा असतो. ठीक आहे, सुलार येथे 6 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. सुलार तामिळनाडू भारत देश, लक्षात ठेवायची गोष्ट आहे. आणि हा 2 टप्प्यात होणार आहे. किती टप्प्यात? 2 टप्प्यात होणार आहे तरंग शक्ती. लक्षात ठेवा किती टप्प्यात सर? 2 टप्प्यात आहे ना. टोटली 30 देश याच्यामध्ये सहभागी होणार आहे. किती? 30 देश सहभागी होणार आहे, हे सुद्धा माहित असावं. लढाऊ विमान आणणार आहेत 10 देश, त्यांची लढाऊ विमान आणणार आहेत, लक्षात ठेवा. आणि भारताच्या संरक्षण क्षमतेचे प्रदर्शन करणे आणि सहभागी देशांमध्ये सहकार्य वाढवणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे ना. म्हणजे ऍक्च्युली पाहायला गेलं पहिला टप्पा 6 ते 14 ऑगस्ट दरम्यान आहे. ठीक आहे, पहिला टप्पा. आणि दुसरा जो टप्पा आहे तो सगळे पॉइंट कव्हर करा मित्रांनो, तो जोधपूरमध्ये. कुठे आहे सर? जोधपूरमध्ये दुसरा टप्पा, लक्षात ठेवा. 29 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर. थोडं तारखा आपण क्लिअर करूया का? है ना, 14 सप्टेंबर हिंदी दिन आहे. 29 ऑगस्ट जर पाहायला गेला तर राष्ट्रीय क्रीडा दिन आहे ना. आणि 6 ऑगस्ट काय? हिरोशिमा नागासाकी दिन आहे. 14 नंतर 15 ऑगस्ट माझ्या देशाचा, आपल्या देशाचा काय आहे? स्वातंत्र्य दिन आहे. ठीक आहे, हे सुद्धा माहिती असणं आपल्याला विशेष आहे. ठीक आहे, आणि टोटल जर पाहायला गेले 18 देश निरीक्षक म्हणून येणार आहेत. लक्षात ठेवा, निरीक्षक म्हणून येणार आहेत, हे सुद्धा माहित असावा. कोणकोणते देश आहेत? जर पाहायला गेलं ऑस्ट्रेलिया आहे, बांगलादेश आहे. ठीक आहे, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आहे, फ्रान्स आहे, जर्मनी आहे, ग्रीस आहे, स्पेन आहे, आणि संयुक्त अरब म्हणजे युके आहे, युनायटेड किंगडम आहे, USA, सिंगापूर, हे 18 देश टोटली असे येणार आहे. ठीक आहे, आणि आपल्या भारताचं पाहायला गेलं तर भारत काढणारे बाहेर राफेल काढणार आहे, तेजस काढणार आहे, मिराज 2000 काढणार आहे, जुआगर काढणार आहे, MG-29 काढणार आहे. हे सगळे स्वदेशी उपकरणे बाहेर काढणार आहेत आणि आपला युद्ध सराव आपला चालणार आहे. तर मूळ कारण काय की उड्डाण, ग्राउंड प्रशिक्षण, संरक्षण प्रदर्शन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण हे कार्यक्रम असणार आहे. काय आहे? सांस्कृतिक देवाणघेवाणची खास करून काम काय कार्य असणार आहे, हे सुद्धा आपल्याला महत्वाचं आहे. ठीक आहे, चलो मित्रांनो पुढे जाऊया. अलीकडे जगात दुसऱ्या क्रमांकाचा अल्युमिनियम म्हणजे AL है ना उत्पादक देश कोण बनलाय? तर लक्षात ठेवा भारत देश बनलाय सेकंड देश, आणि फर्स्ट देश जो आहे ना तो चायना आहे. लक्षात ठेवा, फर्स्ट देश कोण आहे? चायना आहे, हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे, पुढे मित्रांनो नेक्स्ट काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमाच्या कितव्या आवृत्तीत कुल्हारी बंद पंचायतचा उल्लेख केला आहे ना? कुल्हारी बंद कुठे लक्षात ठेवा? राजस्थानमध्ये, RJ राजस्थानमध्ये, माहित असावं आपल्याला. ठीक आहे, ऍक्च्युली 32 वर्षापूर्वी घटना घडली होती. स्थानिक समुदायाने कोराड है ना घेऊन जंगलात प्रवेश न करून झाडे तोडून जंगलाचे संरक्षण करण्याची शपथ घेतली होती. कुऱ्हाड न घेता, लक्षात ठेवा, कुऱ्हाड घेऊन गेले परंतु काय केलं? झाडं नाही तोडायची आपण है ना. आणि काय करायचं? जंगलांचं काय करायचं? संरक्षण करायचं, असं 32 वर्षापूर्वी सांगितलं होतं, शपथ घेतली होती. त्या कुल्हारी बंद राजस्थानमध्ये घटना जी आहे तिथल्या स्थानिक समुदायांनी, आणि त्याचा नरेंद्र मोदींनी मन की बात कार्यक्रमात 112व्या कार्यक्रमात त्यांनी हे विषय बाहेर काढला होता की अशी घटना घडली होती.
ठीक आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, नेक्स्ट पॉइंट आहे हा, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सुप्रीम कोर्ट कोटा SC कोटा उपवर्गीकरण लागू करणारे पहिले राज्य कोणते? म्हणजे कायदा 1 ऑगस्टला झाला आणि 2 ऑगस्टला लगेच कोणत्या राज्याने इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम केलंय तुम्हाला कमेंट बॉक्स सांगायचंय. तेलंगणा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश यापैकी नाही. कोणतं असेल उत्तर? ऑप्शन काय असेल? तेलंगणा असेल, महाराष्ट्र असेल, आंध्र असेल का यापैकी एकही राज्य नसेल? अजून तुम्हाला कमेंट बॉक्स उत्तर सांगायचंय की याचं उत्तर काय असेल. सुप्रीम कोर्टने लावलेला कायदा, राज्यामध्ये पहिला राज्यामध्ये उपवर्गीय करणारा पहिलं राज्य कोणतं, असा प्रश्न मी सुंदर विचारलाय. उद्याचा प्रश्न आहे की नाही मित्रांनो. सगळे ते सगळे प्रश्न मी घेतो 15च्या 15 मित्रांनो, आणि सगळे ते सगळे प्रश्न खूप मेहनतीने ताकदीने घेतो आणि सर्वांनी हे परिपूर्ण पॉईंट टू पॉईंट बघितले की आपल्याला नक्की फायदा होतो. लक्षात ठेवायची गोष्ट आहे आणि सगळेचे सगळे भाग बघणं आपल्याला गरजेचं आहे आणि महत्वाचं आहे. ठीक आहे मित्रांनो, आज आपण इथेच थांबू मित्रांनो. उद्या आपण नक्की याच वेळेस याच टाइमला भेटू. धन्यवाद. थँक्यू मित्रांनो.